राम नारायण राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळालं आहे की या जगात जे काही आहे ते सर्व आकाशाचं देणं आहे. शेवटी असं का म्हटलं जातं? आज आपण या गोष्टीचा अभ्यास महागुरु बालक ब्रह्मचारी जी यांच्या दृष्टिकोनातून करणार आहोत. आपण कधी आकाशाकडे पाहून विचार केला आहे का की हे आहे तरी काय? आणि तरीही आपल्याला माहीत आहे की आपल्या जीवनात जे काही आहे ते सर्व आकाशाचं देणं आहे. कारण आकाशातूनच ऊर्जा मिळवून प्रकृतीची निर्मिती झाली आणि त्यातूनच आपण सर्वजण तयार झालो आणि जोडले गेलो. आपण स्वतः विचार करा, जर प्रकृती नसेल तर आपल्याला किंवा आम्हाला एक श्वास देखील घेता येईल का? आपण याविना जिवंत राहू शकतो का? आकाशातच सर्व नक्षत्रे, तारे तयार झाली आहेत. सूर्यानंतरही आकाशात असंख्य मोठ्या नक्षत्रांचे अस्तित्व आहे. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सृष्टी अणुइतकीच लहान होती, पण हळूहळू सृष्टीचा विकास होऊ लागला आणि ही सृष्टी विशाल होत गेली. जसे वटवृक्ष खूप मोठा होतो पण त्याचं बीज खूपच छोटं असतं. ते छोटे बीज जेव्हा रोपले जाते तेव्हा हळूहळू ते वाढत जाते आणि एक दिवस विशाल वटवृक्ष बनतो. तसेच आकाशातील सर्व तारे आणि नक्षत्रे देखील त्या बीजासारखीच खूप लहान होती. इतकी लहान की शास्त्रज्ञ देखील त्यांच्या यंत्रांनी त्यांना पाहू शकत नव्हते. प्रकृतीचा एक सिद्ध नियम आहे, ती एक सिस्टम एक क्रमबद्ध पद्धतीने चालते. हाच सिस्टम आहे जो एकमेकांना जोडून ठेवतो. अंतराळात जितके ग्रहनक्षत्र आहेत ते सर्व एकमेकांसोबत संतुलन राखून चालतात. कधीही कोणतेही टक्कर होण्याचं काही नाही, कारण हे सर्व एक नियमाने चालत आहेत. आकाशात कधीही कोणाचे कोणाशी भेदभाव नसतो, द्वेषाची भावना नसते. मग पृथ्वीवरच सर्वांमध्ये द्वेष का असतो, कटुता आणि ईर्ष्या का असते? कारण मानव एकमेकांमध्ये धर्म, जाती यामुळे भेदभाव करतो. आपण आकाश किंवा प्रकृतीकडून हे शिकत का नाही की आपल्याला नियमाने वागायला हवे, सुसंस्कृतपणे वागायला हवे, जीवन एक सुव्यवस्थित पद्धतीने जगायला हवे? हे शिकणे आवश्यक आहे. आकाश, अंतराळ आणि प्रकृती यांनी आपल्याला सर्व काही दिलं. हे सर्वश्रेष्ठ आहे, यापेक्षा मोठं काहीच नाही. आकाश कधीही नक्षत्रांपासून किंवा ग्रहांपासून असं म्हणतं की मीच सर्व काही आहे, माझ्यापुढे सर्व छोटे आहेत. नाही ना. मग मानव जो याचाच देणं आहे तो असं वातावरण का निर्माण करतो? मानव असं का म्हणतो की मीच सर्व काही आहे? आज या सर्व गोष्टींमध्ये मानवाच्या स्वभावात बदल घडवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पृथ्वीवर सुद्धा सर्व समानतेने राहू शकतील. कोणीही कोणीला भेदभाव करणार नाही, कटुता आणि ईर्ष्या होणार नाही. आपण अनेक वेळा पाहिलं असेल की जेव्हा मानव दुसऱ्याची मदत करतो तेव्हा तो लगेचच काय केले असं सांगू लागतो. जर काही देण्याचा प्रयत्न केला तर ते परत मागून घेतो. हे करत असताना मानव एकदाही विचार करत नाही की त्याच्याकडे शेवटी काय आहे, त्याने काय आपल्या सोबत आणलं आहे. त्याला जे काही मिळालं आहे ते सर्व अंतराळ, आकाश आणि प्रकृती यांच्याकडून मिळालं आहे. त्याचं आपलं काय आहे जे तो परत मागतो किंवा दुसऱ्याला काही देताना एहसान व्यक्त करतो? प्रकृतीने आपल्याला सर्व काही दिलं आहे आणि काय प्रकृती आपल्याकडून काही मागते का? सूरज, चंद्र, आकाश, सर्व ग्रहनक्षत्रांनी आपल्याला जे काही दिलं आहे ते आपल्याकडून काही मागतात का? पृथ्वी आपली माता आहे तर सूरज आपला पिता आहे, जो आपल्याला शक्ती आणि ऊर्जा देतो. मानवाचं हे वागणंच एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण करतं. ते एकमेकांना वेगळं करतं. आपल्याला आकाश, प्रकृती आणि या सर्व गोष्टींमधून शिकावं लागेल. सूरज कधीच म्हणत नाही, मी माझं प्रकाश फक्त या जातीवर्गाला देईन किंवा या धर्माच्या लोकांना देईन. किंवा आकाश कधीही म्हणत नाही, मी कुणालाही जीवन देणार नाही. ग्रहनक्षत्र कधीही म्हणत नाहीत, आम्ही आपली ऊर्जा देणार नाही. हे मानवच आहे जो या प्रकारे वागणं पसरवतो. आपल्याला सर्वांनाच सूरज, आकाश, सर्व ग्रहनक्षत्र यांना आदर्श मानून त्यांच्यासारखा वागायला हवं, ज्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व मानवांमध्ये प्रेम आणि एकतेचा भाव जागृत होईल. तर जर आपल्याला आपला स्वभाव सुधारायचा असेल, जर आपल्याला नियमाने जीवन जगायचं असेल, तर हे स्वाभाविक आहे की आपल्याला राम नारायण राम ह्या मंत्राशी जोडावं लागेल. हेच तो बीज मंत्र आहे जो आपल्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. आजपर्यंत लाखो लोक या मंत्राने आपल्या जीवनाचा सुधार केला आहे, जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे. मग आपल्याला काय थांबवलं आहे? तुम्हाला वेळ मिळताच राम नारायण रामचा जप करा. हळूहळू हे नाव तुमच्या श्वासांसोबत जोडले जाईल आणि तुमच्या रोमरोममध्ये सामावले जाईल.